नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत। आपण या चॅनलच्या माध्यमातून पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य शासनातर्फे ज्या राबवल्या जातात त्या योजनांच्या विषयी माहिती बघत आहोत। त्यातीलच एक महत्त्वाची योजना आपल्याला त्या योजनेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला माहिती बघायची आहे। ती म्हणजे दीनदयाल अंत्योदय योजना जी आहे त्या दीनदयाल अंत्योदय योजनेविषयी आपल्याला इथे माहिती बघायची आहे। नॅशनल अर्बन लाईव्हहुड मिशन या नावाखाली किंवा या छत्राखाली ही योजना राबवली गेलेली आहे। याच दीनदयाल योजनेविषयी आपल्याला इथे माहिती बघायची आहे। दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना जी आहे ती योजना कशाप्रकारे कार्यान्वित केली जाते ही आपल्याला इथे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत। दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना ही भारत सरकारची म्हणजे केंद्र शासनाने कार्यान्वित केलेली किंवा राबवलेली योजना आहे। गरीब लोकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे हा या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे। या योजनेसाठी भारत सरकारने एकूण 500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। आजीविका या योजनेऐवजी ही योजना आणण्यात आलेली आहे। आधीची जी आजीविका योजना होती त्या योजना ही रद्द करून ही दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना राबवण्यात आलेली आहे। यासाठी आपल्या केंद्र सरकारने जे आपला अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। या योजनेद्वारे सन 2016 पासून ते 2017 पर्यंत शहरी भागातील 50,000 तसेच ग्रामीण भागातील सुमारे 1 लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचं या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं हेतू आहे। हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय मानांकनं जी आहेत त्या आंतरराष्ट्रीय मानांकन कशा प्रकारचे त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आता दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना याची सुरुवात कधी झाली याच्याविषयी आपल्याला माहिती बघूयात। ही योजना 2014-15 मध्ये सुरुवात झाली। या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते। कव्हरेज योजनेत सर्व 4041 वैधानिक शहरे आणि छोटी शहरं समाविष्ट आहेत। म्हणजे ही जी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना आहे या योजनेमध्ये जवळपास 4041 जी वेगवेगळी छोटी मोठी शहरं आहेत ती सर्व शहरं समाविष्ट आहेत आणि या शहरांच्या मध्ये ही योजना कार्यान्वित आहे। आता ही योजना राबवण्याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा हेतू आपल्याला इथे बघायचा आहे। शहरी भागातील गरीब कुटुंबांना फायदेशीर स्वयंरोजगार आणि कुशल वेतनाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची गरिबी कमी करणं हा दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। म्हणजे शहरी लोकांना फायदेशीर स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे। त्याचबरोबर कुशल वेतनाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून शहरातील जी गरिबी आहे ती गरिबी कमी करण्याचा या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे। शहरी बेघरांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेवांची सुसज्ज निवारा प्रदान करणं हाही या योजनेचा दुसरा महत्त्वाचा हेतू आहे। म्हणजे शहरी भागातील वाढत्या झोपडपट्ट्या किंवा इतर जे सगळ्या बाकीच्या समस्यांचं जे मूळ आहे ते मूळ नष्ट करून शहरातील जे बेघर लोक आहेत ज्यांना पक्क्या घरांची सुविधा नाही अशा लोकांना आवश्यक सेवांनी सुसज्ज असलेली निवारा प्रदान करणं हा दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेचा महत्त्वाचा हेतू किंवा उद्देश असलेला पाहायला मिळतो। पुढचा महत्त्वाचा उद्देश आहे की उदयोन्मुख बाजारपेठांच्या संधीमध्ये प्रवेश करण्यासाठी शहरे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांना योग्य जागा, संस्थात्मक क्रेडिट आणि सामाजिक सुरक्षा आणि कौशल्य प्रदान करणं। आता आपण बघतो की शहरांमध्ये फुटपाथवरती वाढलेले सगळं अतिक्रमण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींच्यामध्ये त्या लोकांना बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देणे किंवा बाजारपेठेच्या संधीमध्ये प्रवेश करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना योग्य जागा उपलब्ध करून देणं, संस्थात्मक क्रेडिट आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रदान करणं हा सगळ्यात महत्त्वाचा या दीनदयाल अंत्योदय योजनेचा महत्त्वाचा हेतू आहे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ह्या दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेविषयी माहिती सांगता येईल। या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।